आज मी केलेली आहे ओल्या पावट्याची रस्सा भाजी. एकदम चमचमीत झणझणीत अशी रस्सा भाजी केलेली आहे. थंडीचे दिवस चालू आहेत. बाजारामध्ये पावटा इझिली अवेलेबल आहे. त्यामुळे मग मी पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या. त्याचे सगळे दाणे काढून घेतले. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला पावटा. आता हा पावटा मी बॉईल करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली भाजीमध्ये टाकू शकता, पण मी इथे आधी शिजवून घेणार आहे. तर एका टोपामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि छान असा हा जो पावटा आहे तो उकडवून घ्यायचा. आता इकडे मी फोडणीसाठी बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे वाटण्यासाठी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर घेतलेली आहे. आता याचं बारीक असं वाटण वाटून घ्यायचं. इकडे पावटा सुद्धा छान असा शिजलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं. मोहरी आणि जिरं छान असं फुललं की मग याच्यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याची पानं, त्याचबरोबर हिंग घालायचं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची. लो फ्लेमवरती छान असा हा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा लाल रंग सुटला की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आता याच्यामध्येच मी मसाले सुद्धा घालून घेते लगेचच. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 3 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करा. इथे चमचा छोटा होता त्यामुळे मी इथे 3 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे धना पावडर घेतलेले आहे. आता या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होईल आणि हा जो मसाला आहे तो व्यवस्थित छान असा परतला जाईल. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि 1-2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असं टोमॅटो सॉफ्ट झालेलं आहे. पण हे जे मसाले आहेत ते मी अजून 2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घेणार आहे. तर मसाले जळू नये यासाठी काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि मसाला छान असा परतला जाईल. थोडंसं पाणी घालून घेतलं. आता काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम लो करायची आणि छान अशी वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाली की तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे साईडला. अधूनमधून चेक करायचं, नाहीतर मग खाली मसाला लागण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये उकडलेला पावटा घालायचा. मस्त असं उकडलेला आहे पावटा, तुम्ही इथे बघू शकता. आता जे आपण वाटण तयार केलं होतं लसूण खोबऱ्याचं, ते वाटण घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी या मसाल्यामध्ये हा पावटा छान असा मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. रस्सा भाजी करणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. तर ज्या पाण्यामध्ये आपण पावटा उकडून घेतला ते पाणी फेकून न देता त्याच पाण्याचा वापर मी इथे रस्स्यासाठी करणार आहे. तर ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. याच्यामध्ये सगळा अर्क उतरलेला असतो पावट्याचा, त्यामुळे भाजी खायला खूप जास्त टेस्टी लागते. चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचं आणि छान अशी याला उकळी काढून घ्यायची. पावट्याला छान अशी उकळी आली की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त अशी तर्री सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर चमचमीत झणझणीत असा पावट्याची भाजी रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागतो. अजून जर का आपल्या नगरी ठसका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. बाय.